बुलेटिनच्या सुरुवातीलाच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकच्या इगतपुरी गोंदे गावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये अग्नितांडवात एका महिलेचा मृत्यू झालाय तर 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळतेय। सकाळच्या सुमारास स्फोट होऊन आग लागल्याची माहिती समोर येतेय। जिंदाल ग्रुपची पॉलीफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीमध्ये आधी स्फोट झाला, त्यानंतर ही भीषण आग लागली। या आगीचं लोण दूरवर दिसतायत तर नाशिक ग्रामीण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। जिंदाल कंपनीतल्या आगीत एकाचा मृत्यू झालाय। रेस्क्यू ऑपरेशनला सध्या तिथं वेग आला असून बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर सुद्धा तिथं दाखल झालेला आहे। अतिशय भीषण असं हे अग्नितांडव आहे आणि यातली धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये आणखी काही ज्वलनशील पदार्थ तिथे असल्यामुळे ही आग आणखी भडकण्याची शक्यता भीती वर्तवली जाते। प्रशासनाने तात्काळ पुढची कारवाई केली। रेस्क्यू ऑपरेशन्स असेल, फायर फायटिंगची व्यवस्था असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी असतील, लोकल तहसीलदार असतील, पोलीस अधिकारी, एसपी तात्काळ जागेवरती पोहोचले आणि मी पण इथे जागेवरती पोहोचलो आणि आपण सर्व नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आतापर्यंत 14 लोकांना रेस्क्यू केलेले आहे। एक डेथ आता सिव्हिल हॉस्पिटलमधून आपल्याला रिपोर्ट झालेला आहे आणि बाकी लोकांची उपचार चालू आहेत। आणि आता जे काही बाहेर आपण जे लोक रेस्क्यू करून आणलेले आहेत त्यांच्याशी मी स्वतःही बोललेलो आहे आणि त्यांनी आता आत कोणी नाही असं सांगितलेलं आहे। तरी आपण सर्व काळजी घेतो आहे। केमिकल आग असल्यामुळे आपलं नॉर्मल जे फायर टेंडर्स आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला फोम टेंडर्स लागतात आणि याला अँटीडोट लागतो। त्या फोम टेंडरमध्ये इतर केमिकल मिक्स केले की आग आटोक्यात येते। ते सर्व उपलब्ध झालेलं आहे। आजूबाजूचं ठाणे असेल, HL असेल, देवळालीचं कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, नाशिकमधल्या सर्व नगरपालिका असतील, MIDC असेल आणि आजूबाजूच्या फॅक्टरी, सर्व फायर टेंडर्स आपण इथे बोलवलेले आहे आणि ठाण्याला पण आपण निरोप दिलेला आहे। ठाण्याचे काही फायर टेंडर्स आपल्याकडे रिपोर्ट करताय। तर अशा प्रकारे आपण शर्थीचे प्रयत्न करून जीवितहानी होणार नाही याची सर्व काळजी घेतोय। नाशिकहून लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत। आपण जाऊयात लक्ष्मण यांच्याकडे। लक्ष्मण, आत्ताची काय परिस्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्यात कितपत यश आलेलं आहे? काय अधिक तपशील आहे? अद्याप देखील या ठिकाणी आग जी आहे ती आटोक्यात येऊ शकलेली नाही। काही प्रमाणात आग जी आहे ती अद्याप या परिसरामध्ये सुरू आहे आणि ही आग विझवण्याची मोठं चॅलेंज आहे ते प्रशासनाच्या समोर आहे। यापूर्वी देखील आपण बघितलं की विभागीय आयुक्तांनी सांगितलं की आग विझवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा फोम लागतो आणि त्या फोमच्या साहाय्यानेच ही आग आटोक्यात येऊ शकते, अशा प्रकारची माहिती दिली। मात्र या सगळ्या आगीच्या घटनेमुळे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ते म्हणजे जिंदाल कंपनीच्या परिसरामध्ये फायर सेफ्टीच्या यंत्रणा कार्यान्वित होत्या का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। मी या कंपनीच्या प्रवेशद्वारावरती लावण्यात आलेला हा फलक आपल्याला दाखवेल। औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचा हा बोर्ड आहे, ज्यावरती रासायनिक कारखान्यातील आगीच्या घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या स्वरूपाचा हा बोर्ड आहे, ज्यामध्ये ज्वालाग्राही रसायनांचा वापर साठवणूक आणि हाताळणी करण्याच्या ठिकाणी विद्युत संयंत्र फ्लेम प्रूफ प्रकारचे असावे, अशा प्रकारचे दिले आहे। त्याची देखील या ठिकाणी अंमलबजावणी झाली नाही। आपण जर बघितलं तर पूर्ण बिल्डिंग जी आहे ती पत्र्याच्या शेडमध्ये उभी करण्यात आली होती। त्याचबरोबर स्टॅटिक विद्युतमुळे स्पार्क टाळण्याकरता संयंत्रणांचा अर्थिंग लावण्यात यावी, अशा प्रकारची माहिती या बोर्डवर आहे। विद्युत संचालनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र जे आहेत ते बसवावे, अशा प्रकारची माहिती आहे। उत्पादन प्रक्रियेच्या ठिकाणी व गोदामामध्ये फायर डिस्ट्रिक्शन सिस्टम्स जे आहेत, स्मोक डिस्ट्रिक्शन सिस्टम्स, फायरचे वेगळे उपाययोजना ज्या आहेत ते या ठिकाणी असाव्या। दुर्घटना हाताळण्याकरता वेळोवेळी मॉकड्रिल घेण्यात यावे। संकटकाळी बाहेर पडण्यासाठी मार्ग नेहमी मोकळा असावा, अशा सगळ्या सूचना ज्या आहेत त्या खरं तर या सगळ्या कंपनीला घालून दिल्यानंतर अनेक लायसन्स जे आहे ते या कंपनीला मिळत असतात। मात्र याची कुठेही अंमलबजावणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही। ज्या ठिकाणी गोदाम होता त्या गोदामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फायर सेफ्टीची यंत्रणा कार्यान्वित आपल्याला पाहायला मिळाली नाही। त्याचबरोबर ज्या इमारतीला आग लागली होती त्या इमारतीतून बाहेर पडण्यासाठी, एक्झिट करण्यासाठी कामगारांना कुठेही रस्ता नव्हता। त्यामुळे त्या कामगारांना थेट इमारतीच्या 4थ्या मजल्यावर जाऊन थांबावं लागलं आणि त्यानंतर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी त्यांना रेस्क्यू केलं। त्यातले देखील काही लोक अति गंभीर झाले आणि त्याला देखील या ठिकाणी असलेल्या या ज्या उपाययोजनांमधला असलेला जो काही परिणाम आहे त्याचा देखील फटका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। त्यामुळे या सगळ्या आगीच्या घटनेमध्ये या कंपनी प्रशासनाची नेमकी काय चौकशी होती हे देखील बघणं महत्त्वाचं आहे, कारण आतापर्यंत एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे, आणखी काही लोक या ठिकाणी अडकलेले आहे अशी माहिती आहे आणि 14 लोक मृत्यूशी झुंज देत
देता या सगळ्यांच्या जीवाला जो धोका पोहोचलेला आहे, काही जीवानिशी गेलेला आहे, या लोकांच्या जीवाला जो धोका पोहोचला याला जबाबदार कोण, ही जबाबदारी कोणावर निश्चित नक्कीच होणार? या सगळ्या असे सगळे प्रश्नांची प्रश्न उत्तरं विचारली जातील. आपण सुद्धा सातत्याने हे प्रश्न उपस्थित करतोय लक्ष्मण. पण मुद्दा आणखीन एक असा आहे की या आग लागलेल्या परिसरामध्ये आणखी काही ज्वलनशील पदार्थ तिथं आहेत, मोठ्या प्रमाणात त्याचा साठा आहे. तर ही आग तिथपर्यंत पोहोचू नये, त्याचा ब्लास्ट होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली जाते, त्याबद्दलचा काय तपशील आहे? ही आग विझवण्यासाठी ज्या टँकच्या बाजूने ही आग आता आपल्याला पसरताना पाहायला मिळाली, तर त्या ठिकाणची आग विझवण्यामध्ये आटोक्यात आणण्यामध्ये काही प्रमाणात यश आलेलं आहे. मात्र या कंपनीच्या परिसरामध्ये वाळलेलं गवत जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे काही थिणगी जरी त्या ठिकाणी आगीची पडली तर क्षणार्धात ती संपूर्ण परिसर जो आहे तो त्या आगीच्या याच्यामध्ये व्यापून घेते आहे. आणि म्हणून ही आग विझवण्याचं मोठं चॅलेंज आहे ते या प्रशासनाच्या समोर आहे. आणि या सगळ्या प्रिमायसेसमध्ये केमिकल्सच्या ज्याच्या माध्यमातून प्लास्टिक तयार केलं जातं, निर्मिती केली जातील, त्याचा साठवणूक असलेला जो रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलचं मोठ्या प्रमाणात साठवणूक रोडवर करण्यात आलेली आहे, रस्त्यावरती करण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला ही आग भडकते त्यावेळेला ती आग पुन्हा एकदा पेट घेते. त्यामुळे कुठेतरी आग विझत असताना पुन्हा एकदा आग भडकतीये. त्यामुळे प्रशासनातल्या अर्थात अग्निशमन दलाच्या जवानांसमोर हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की ही आग विझवणं. आपण यापूर्वी सांगितलं की या कंपनीत गेल्या काही दिवसांपूर्वी एक छोटीशी आग लागली होती, जी विझवण्यासाठी देखील 3 दिवसाचा कालावधी गेला अशी माहिती प्रशासनानं दिली. त्यामुळे त्या तुलनेत ही आग कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे ही इतकी मोठी आग कशा पद्धतीने विझवली जाणार हे देखील मोठं चॅलेंज प्रशासनाच्या समोर आहे. टास्क फोर्सची मदत घेतली जाते, आर्मीची मदत या ठिकाणी घेतली जाते. त्यामुळे या सगळ्या प्रशासनाच्या मदतीनंतर ही आग विझवेल अशी अपेक्षा आहे. मात्र यामध्ये किती लोक अडकलेत, किती लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे हा आकडा कोणीही सांगू शकलेला नाही, प्रशासन नाही की या ठिकाणी आलेले लोकप्रतिनिधी यांना देखील हा आकडा सांगता आलेला नाही. कारण या संदर्भातची सगळी माहिती केवळ कंपनी प्रशासनाकडे आहे. कंपनी प्रशासन जी माहिती प्रशासनाला देईल तीच माहिती समोर येते. मात्र काही माहिती लपवली जाते का हे देखील आता बघणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच. पण याच्यात असं एक आहे की सुरुवातीला जो ब्लास्ट झाला, अक्षरशः आगडोम उसळलेला होता त्या ब्लास्टच्या नंतर, तो नेमका कशाचा होता, कशाचा तो साठा केला होता तिथं, का हा स्फोट झाला, याबद्दलची काय माहिती मिळू शकली आहे? खरं तर इगतपुरीमधील सर्वात मोठी कंपनी म्हणून या जिंदालची ओळख आहे. नाशिक औद्योगिक वसाहतीमधील आणि इगतपुरी अर्थात घोटी औद्योगिक वसाहतीतील सगळ्यात मोठी कंपनी आहे. साधारणतः 5 ते 7 हजार कर्मचारी या कंपनीमध्ये काम करतात. त्यापैकी 1000 ते 1500 कर्मचारी आज सकाळी त्या शिफ्टवरती काम करत होते. ज्या ठिकाणी जो आगीच्या दृश्यांमध्ये आपल्याला ब्लास्ट झालेला दिसतोय तो ब्लास्ट डिझेल टँकचा असावा असा अंदाज आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल टँक्स आहे टप्प्याटप्प्यावरती, प्रत्येक फ्लोअरवरती आणि प्रत्येक ठिकाणावरती. त्या ठिकाणी असलेला डिझेल टँकचा ब्लास्ट होऊन ही सगळी आग जी आहे ती भडकल्याचं चित्र आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. जो स्फोट आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, स्फोटाचा आवाज आपल्याला दिसतोय, तो एका डिझेल टँकचा आहे असा देखील अंदाज आहे. आणि तिथूनच ही खऱ्या अर्थानं आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात भडकली आणि इतर परिसरामध्ये व्यापली गेली. त्यामुळे पुढच्याही काही टप्प्यांवरती ह्या डिझेल टँक्स आहे, काही ठिकाणी 1000 लिटरचा आहे, काही 2000 तर काही 5000 लिटर पर्यंतच्या देखील डिझेल टँक आहे. आणि तिथपर्यंत आग जाऊ द्यायची नाही हे मोठं चॅलेंज प्रशासनाच्या समोर आहे. आणि तेच चॅलेंज स्वीकारून आता अग्निशमन दलाचे जवान असतील, पोलीस अधिकारी असतील, प्रशासनातले अधिकारी असतील ते या ठिकाणी काम करताय. आरोग्य विभागाचे देखील अधिकारी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करताय. जे लोक या ठिकाणी अडकले त्यांना उतरवणं, त्यांना तातडीनं या ठिकाणी उपचार देणं आणि त्यांना वाचवणं अशा सगळ्या यंत्रणा प्रशासनातल्या या ठिकाणी एक काम करताना पाहायला मिळत आहे. एक मोठी मदत खरं तर या ठिकाणी होताना आपल्याला दिसतेय.